भुजबळांच्या मंत्रिपदाचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी स्वागत केलंय। तसंच त्यांनी भुजबळांच्या मंत्रिपदावरून टीका करणाऱ्या दमानिया आणि जरांग यांना सुद्धा सुनावलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरती जे आहे ते वर्णी लागलेली आहे आणि यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आहेत। साहेब काय सांगाल, भुजबळ साहेबांची जे आहे ती वर्णी लागलेली आहे? मी स्वागत करेन, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करेन आणि एक ओबीसी विषयी ठाम भूमिका घेणारा, पुढे येऊन रिस्क घेणारा आणि संविधानिक भूमिका घेणारा 300-400 जातीचा आवाज बनलेले भुजबळ साहेब हे आम्हाला मंत्रिमंडळामध्ये असणं आवश्यक होतं। कारण येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकामध्ये ओबीसीचं आरक्षण आज कुठंतरी चॅलेंज झालेलं आहे आणि ते टिकवणं ही ओबीसी समोरची खूप मोठी लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये एक भूमिका घेणारा माणूस मंत्रिमंडळामध्ये गेला आहे, याचं आम्ही स्वागत करतो। जरांगे पाटील असतील, दमाने असतील, यांनी जे आहे ते यावरती टीका केली मंत्रिमंडळात भुजबळांनी घेतल्यानंतर। कोण आहेत जरांगे पाटील? जरांगे पाटलांना भुजबळांची काबिळच आहे, त्यामुळे त्यांच्याकडून स्वागताची अपेक्षा तुम्ही काय करणार? नाही, दमाने यांनी देखील जे आहे ती टीका केलेली आहे। काय दमानी यांनी टीका केली? दमानी यांना माझं एकच सांगणं आहे, दमानी या ताई, तुम्ही जे आरोप केलेले आहे ते आरोप न्यायालयानं मान्य केलेले आहेत का? मान्य केलेले असतील तर मंत्रिमंडळात समावेश व्हायचा प्रश्न येतो कुठं? हे बोलत राहतील, त्यांचा व्यवसाय आहे, पोट भरण्याचा त्यांचा व्यवसाय आहे, तो वर्षभरामध्ये 1-2 प्रकरणं त्यांना लागतात, बाकीच्या प्रकरणांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात दमानी या ताई। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।